पोहोचते ती म्हणजेच 15-15. पितळे स्वतः संघ मालक पितळे पॅन्थर्स या संघाचे ओपनिंग सेरेमनीच्या क्षणाला खऱ्या अर्थाने आपण पाहतात ते पुढे आले होते. मृण्मय पुढच्या मॅच मध्ये जोडले जातील आणि तुर्तास ते आम्हाला संधी देतील रिलीव्ह साठी. नेक्स्ट मॅच रबाडासाठी प्रफुल्ल सर काय चाललंय तिथे थोडेसे त्यांना लोटांगण घालावं लागले, शरणांगती पत्करावी लागले. व्हाईट बॉल न स्कोर कार्डला गती मिळेल, जाऊन पोहोचेल आम्हाला मृण्मय मोरे दर्शवतात की आता धावफलक 18. फटका तर जरूर खेळलाय आणि SC तिकडे मात्र होते त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत शिवम. 4 बॉलचा खेळ झाला, 19 धावा. पितळे यांनी एक चांगली गोलंदाजी जरूर केली मी म्हणेन. ऑन साइडला खेळल्या फटका, फलंदाज बाद होण्याची दाट संधी अँड गुड थ्रो अँड स्टम्प्स डिस्ट्रॉयड. फलंदाज बाद गॉन. येईल ऑल राईट. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता जाऊन पोहोचते फलकावरती ती म्हणजेच 19 वरती. चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर तिसऱ्या षटकातला अगदी शेवटचा बॉल आहे. रुपेश चव्हाण रबाडा थोडेसे त्रस्त झालेत. बॅट चिकड अँड रुपेश बॅक टू द डगआउट. येस गॉन. या वेळेला जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाजाचं नाव कळवा. बॅट्समन मात्रे. नॉन स्ट्रायकिंग लाहू चव्हाण आहेत का? ऑल राईट. नॉन स्ट्रायकिंग एंडला लाहू चव्हाण आणि नुकताच दाखल झाले ते म्हणजेच मात्रे यांचा बॉल अगदी समोरच्या दिशेने यष्ट्यांच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या गोलंदाजी ट्रॅक वरती गोपी संखे एक दष्टपुष्ट यष्टीचे अगदी इंजमाम उलगला लाजवतील ज्या पद्धतीने गोपी संखे यांचा बॉल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण केलं. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आकार घेईल 21 वरती. 2 बॉलचा खेळ झाला, उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. दुसऱ्या डावामध्ये गोपी संखे यांचा देखील धमाका आपल्याला बघायला मिळेल विथ द बॅटनं. फटका तर जरूर चांगला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. गोपी यांच्या गोलंदाजीचा चेंडूंचा खेळ जर तपासून पाहिला तर आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झालाय. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचते. इथून येणाऱ्या काळात जर आपण तपासून पाहिलं तर चेंडूंचा खेळ बाकी असेल तो म्हणजे 3. चांगला बॉल. गोपी संखे यांनी ऑफ ब्रेकचा तिखट मारा केला आणि त्या तिखट माराला उत्तर नव्हतं फलंदाज लहू चव्हाण यांच्याकडे. उर्वरित चेंडूंचा खेळ बाकी आहे तो म्हणजेच आतापर्यंत जर आपण तपासून पाहिला खराब. हात जर लागला असेल तर फलंदाज बाद नाही, परंतु लागला नाही तर मग फलंदाज बाद आहे. या 7 लागला नाही मग फलंदाज बाद. ऑल राईट. तिथे प्रेक्षक राजे आहेत आणि इथे फलंदाज बाद होताना आपल्याला बघायला मिळतील. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती सिंगल. पहिल्या षटकात धावसंख्या होत्या परंतु ज्यावेळेला मानस बाद झाले आणि मानस बाद झाल्यानंतर धावफलक थोडंसं शांत झालं, रुसलं, थकलं आणि आपण पाहतात 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावगती फलकावरती जाऊन पोहोचली. 23 धावा, 24 धाव्यांचा टार्गेट. पुढील मॅचचा टॉस. पुढील मॅचच्या टॉस साठी या आजच्या रजनीतला जर आपण तपासून पाहिला तर तो 5वा मॅच असेल. एका बाजूला द्रोणा एरोज आणि एका बाजूला पाटील फलटण. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण या टॉस साठी 23 धावा धावफलकावरती 24 ची गरज आहे. द्रोणा एरोज आणि पाटील फलटण दोन्ही कर्णधारांना विनंती करेन की आपण टॉस साठी या. 24 चं टार्गेट आहे. आतापर्यंत या मॅच मध्ये 30+ झाले नाही. 2 कर्णधार. आवाज प्रफुल्ल दादा. जरी 2 कर्णधार असतील त्यांना लक्षात घ्या, वेळ महत्वाची आहे. पाटील फलटण आणि द्रोणा एरोज दोन्ही कॅप्टन प्लीज रिपोर्ट करा आणि त्या मॅचचा पुढील मॅचचा टॉस होईल. अत्यंत महत्वाचा मॅच. 5व्या मॅचला सुरुवात होईल.
यस पाटील पलटण आणि एका बाजूला आपण पाहतायत द्रोणा एरोज, तर तिथे टॉस होईल आणि दोन्ही कर्णधार तिथे पोहोचलेत. प्रफुल्ल गावड सर देखील आहेत मुख्य आयोजक म्हणून. सॉरी ब्रो. टॉस मात्र आपल्याला पाहायला मिळेल द्रोणा एरोज आणि पाटील फलटण यांच्यातला अत्यंत महत्त्वाचा आणि कडवा संघर्ष. दोन फलंदाज दाखल झालेत. मृण्मय चला मॅचला इथे सुरुवात होते. मात्रे आलेत, अर्थात अमित मात्रे. टॉस होतोय आणि टॉस करत असताना आपण प्रफुल्ल गावड यांना पाहतात. एका बाजूला द्रोणा एरोज आणि एका बाजूला पाटील फलटण. महत्वाचा मॅच, आजच्या रजनीतला 5वा मॅच. पाटील नेटवर्कची टीम काय स्पर्धेला कव्हर करत असताना क्वांटिटी पेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ती क्वालिटी राखली पाटील नेटवर्कने. 1 लाखापर्यंतचा प्रवास नितेश पाटील यांचा उगाच राहिलेला नाही. द्रोणा एरोज वॉन दी टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. गोलंदाज तयार, फटका तर केला, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. हा अगदी अपट्रॅकरचा बॉल होता. त्या बॉल वरती मी म्हणेन की हाफाम पुलचा स्ट्रोक सिंगल स्ट्रायकिंग एंडला रोटेट केलं. सिंगल मिळाली, सिंगलने सुरुवात देखील झाली. CPL चा थरार 20-25 एडिशन नाईट क्रिकेट आणि नाईट क्रिकेटचा एक मनमुराद आनंद घेत असताना सर्वच क्रिस्टल पार्कचे आपण पाहतायत जे जे इथे प्रेक्षक आहेत त्यांचं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आहेत आम्ही या स्पर्धेमध्ये. एक चांगली स्पर्धा, शिस्तबद्ध स्पर्धा, डिसिप्लिन फॉलो करणारी स्पर्धा कुठली तर CPL. बॅटची कड अँड टेकन. यष्ट्यांच्या मागे चांगला कॅच. फलंदाज राहुल बॅक टू दी डगआउट, गॉन. या वेळेला आपण पाहतायत शुभमने कॅच कॅरी केला आणि आता गोपी दाखल झालेत. अगदी मजबूत बांध्याचे, मजबूत यष्टीचे, जो मी उल्लेख केला होता इंजमाम उलखला लाजवतील. 1996 जर आपण तपासून पाहिले, 1990, 88, 96, 2000 पर्यंतचा काळ गाजवला आणि तेच इंजमाम उलख त्यांना लाजवतील ज्या पद्धतीने गोपी संख्ये आक्रमक. मी म्हटल्याप्रमाणे काय क्षेत्ररक्षण केलं, क्या बात आहे. लहू चव्हाण. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन. तुमच्याकडे फक्त गुणवत्ता असायला हवी. क्रिकेटच्या खेळामध्ये वय मॅटर करत नाही. जे लहू चव्हाण यांनी दाखवलं, फटका तर खेळलाय ऑन साइडला. बघता बघता सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने धावगतीला सुरुवात जी झाली ती सिंगल डबलने जी फुलणारी धावफलका आहे महत्वाची आहे. 5 बॉलचा खेळ झालाय, 4 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल सॉफ्टहँड स्टीअर केलाय गोपी संख्ये यांनी आणि त्यांच्या माध्यमातून सिंगल तर पूर्ण होणार. पहिल्या षटकाचा खेळ योग्य रीतीने संपणार आणि धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे आतापर्यंत 5. 18 बॉल आहेत. 18 बॉल मध्ये 19 ची गरज आणि या धावा होतील की नाही होतील. लहू चव्हाण यांनी खूप चांगलं फील्ड केलं. आता विथ द बॉल काय करतील. बॅटनं निराशा व्यक्त करावी लागली. हरकत नाही, प्रत्येक दिवस क्रिकेटमध्ये सारखा नाही. कधीतरी चांगलं क्रिकेट होतं, कधीतरी बॅट पॅच देखील येत आहेत. क्रिकेटच्या खेळामध्ये कुणाकडे देखील फॉर्म हा परमनंट राहिलेला नाही. आपण सचिन तेंडुलकर यांच्या काळात देखील क्रिकेटच्या करिअरमध्ये बॅट पॅच पाहिला. विराट कोहली यांच्या देखील काळामध्ये बॅट पॅच पाहिला. वीरेंद्र सेहवाग यांच्यामध्ये देखील आपण बॅट पॅच पाहिला. क्रिकेटचा खेळ याला तर म्हणतात. मैदानाच्या आतमध्ये याच दरम्यान झालंय रनआउट. गोपी संख्ये सारखा एक महत्वाचा खेळाडू. नो प्लस विकेट. फलंदाज गॉन. बिग लॉस फॉर बॅटिंग साइड. गोपी संख्ये बॅक टू दी डगआउट, गॉन. इस्तियाक अन्सारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. धावफलकावरती धावा 8 आहेत. व्हाईट बॉल. चांगला लेप केला. अगदी शेवटच्या क्षणाला बॉलकडे पाहत राहिले. बॉलच्या टर्नचा आढावा घेतला आणि तदनंतर बॉलला अगदी योग्य रीतीने ज्यांनी लेप केलं, वेल लेप, जिथे धावसंख्या जाऊन पोहोचली 7. 18 बॉल. 18 बॉल मध्ये 17 ची गरज. लहू चव्हाण आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला फटका तर केलाय चांगल्या पद्धतीनं. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. सेफ मध्ये पोहोचलेत. इथे जर आपण पाहिलं तर आता ओव्हरथ्रो मध्ये धावा येतील. म्हणजे एका बाजूला तुम्ही 4 धावा सेव्ह देखील केल्या, एका बाजूला 2 धावा तुम्ही बहल देखील केल्या.
क्रिकेटमध्ये एक एक रन महत्वाची आहे. 2019चा वर्ल्ड कप पाहिला तुम्ही, जिथे एका धावेनं सामना टाय झाला. सामना टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर झाली. सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर सुपर ओव्हर टाय झाली त्यावेळेला इंग्लंड संघाला बाउंड्री काउंट विश्वचषक विजयी ठरवण्यात आलं. म्हणून एका धावेला किती महत्व द्यायचं हे खूप महत्वाचं आहे. मुंबईची लाईफलाईन लोकन आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल, या गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि त्या जर तुमच्याकडे नसल्या तर मग शेवटच्या क्षणाला तुम्हाला त्रास देणाऱ्या त्या 2 धावांनी तुम्ही सामना ज्या वेळेला गमावता त्यावेळेला लक्षात येतं. इथे 3 धावा मिळाल्यात. जिथे एकही धाव नव्हती तिथे 3 धावा झाल्या. अनप्रेडिक्टेबल, इनक्रेडिबल. पुढचा बॉल फटका खेळलाय. थोडीशी घाई होते फेकी करण्याच्या प्रयत्नामध्ये. सिंगलच्या व्यतिरिक्त काहीच मिळणार नाही. धावफलकावरती धावफलक जाऊन पोहोचलं ते म्हणजेच आतापर्यंत 11 धावा. आणि आता गरज आहे 16 बॉल मध्ये 13ची. फटका जबरदस्त खेळला. चेंडू 2 धाव्यांसाठी येतोय. बघा हे क्रिकेट असायला हवं. जिथे चौकाराची गरज नाही त्यावेळेला तुम्ही सिंगल डबल या खेळाला महत्व द्या. सामन्याचा रिझल्ट तुमच्या बाजूने नक्की झुकताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट जर हिट लागला असता तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती, परंतु सॉफ्ट हँडनं त्या बॉलला खेळलं आणि व्हाईट बॉल. धावा कमी आहेत. धावा कमी असताना जर तुम्ही या पद्धतीच्या गोष्टी हाताळल्या तर मग त्रास होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. 14 बॉल आहेत आणि 14 बॉल मध्ये आता अवघ्या 9 धाव्यांची गरज. लहू चव्हाण यांनी आतापर्यंत 4 बॉलचा खेळ केला, 10 धावा खर्च केलेले आहेत. हाही व्हाईट बॉल आलाय. गरीबी में आटा गेला. तुमच्याकडे बँकेत बॅलन्स कमी आहे त्यावेळेला तुम्हाला शाकाहारी जेवणाकडे लक्ष द्यावं लागेल. नॉनव्हेज साठी खर्च जर केला तर मग पैसे संपणार आणि सध्या तेच चाललंय. तुमचा खर्च अवांतर चाललाय. खर्च अगदी झपाट्याने वाढणारा चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळतंय. सिंगलच्या साह्याने धावसंख्या फलकावरती मुन्ना जयस्वाल आणि एका बाजूला मृण्मय मोरे आम्हाला दर्शवतील की धावसंख्या 18. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 6ची गरज. 12 बॉल आणि 6चा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आहेत, 6 धाव्यांची गरज आहे. अतिशय सुंदर पद्धतीने अटीतटीचा मॅच. एका बाजूला अमन आणि अमनच्या साथीने फलंदाज इस्तियाक अन्सारी. हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. एक सुंदर पद्धतीचं हे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. ना भूतो ना भविष्यती याची देही याची डोळा. सीपीएलचा हा दैदिप्यमान क्रिकेटचा रजनी क्रिकेटचा सोहळा. रात्रकालीन स्पर्धा. खूप कमी स्पर्धा असतात या सोसायटीच्या ज्या रात्रकालीन राहतात, परंतु क्रिस्टल पार्क म्हटलं की ऑल इज वेल अँड गेट वेल अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. फटका तर केलाय आणि इथे विजयाचा शंखनाद, विजयाचा घवघवा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आता एका धाव्याची गरज आहे. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतोय ऑन साइडला मिड विकेटला क्लिअर करणारा झंझावती स्ट्रोक. आतापर्यंत आपण पाहतोय 4 सामने पूर्ण झालेत. 5व्या मॅच मध्ये मृण्मय यांना मी निमंत्रण देतो मायक्रोफोन वरती. ते आपल्या समवेत जोडले जातील. आता फक्त एका धाव्याची गरज आहे आणि पुढील सामन्यामध्ये मृण्मय यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. याच क्रिस्टल पार्क मध्ये एक चांगले समालोचक देखील आपल्याला पाहायला मिळतात. रात्रकालीन स्पर्धा म्हटल्या आणि 16 सामने तेवढंसं कठीण असतं आणि विजय इथे प्राप्त झालाय. मृण्मय प्लीज आमच्या समवेत जोडतील तुम्ही. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जर आपण तपासून पाहिला तर मॅन ऑफ द मॅच आहेत विलास पाटील साहेब. मॅन ऑफ द मॅचचा किताब देतील ते म्हणजेच अमन यांना. तर विलास पाटील सरांना विनंती करतोय की सर तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. मृण्मय ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली पर्सनॅलिटी, एक चांगले क्रिकेटपटू आणि एक चांगले समालोचक म्हणून त्यांचा आवाज आपण ऐकणार आहोत. तुर्तास आम्हाला अशी मध्ये एक ब्रेक देतील या आशेसह मृण्मयचा आवाज ऐकूया आणि मॅन ऑफ द मॅच विलास पाटील सर देतील अमन यांना. अमन आपण इथे असाल तर प्लीज या मॅन ऑफ द मॅचचा किताब स्वीकारण्याकरिता. पुढील मॅचचा जो टॉस झाला त्यामध्ये पाटील सेना पाटील पलटण या संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. चला मॅचला सुरुवात होईल. अमन येथील मॅन ऑफ द मॅच आणि विलास पाटील आपल्याला पाहायला मिळतात जिथे त्यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहेत.
हॅलो हॅलो माइक चेक हॅलो हॅलो चला वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे पुढचा